अगं 2 जीवांची आहेस, काळजी नको का घ्यायला अशा वेळी? तिलोत्तमा सांग तिला. हो, ही म्हणते ते अगदी बरोबर आहे. डॉक्टर म्हणतायत ना, तुझी प्रकृती नाजूक आहे, तर काळजी घ्यायची. तब्येतीशी खेळायचं नाही. हा, एकही काम करायचं नाही आजपासून. आई पण मला आई वगैरे काही नाही. नाही म्हणजे नाही, कामं करायची नाही. आता सासूचं तरी ऐकशील की नाही? हं? आणि कामाचं काय ग, काम होत राहतील घरात. ही सावली आहे ना, ही करेल सगळी कामं. हिला सवय आहे कामाची. करशील ना सावली? हो. हम्म. आणि जर डॉक्टरांनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं नाहीत ना, तर तिलोत्तमा मॅडम चिडतील, माहिती आहे ना तुम्हाला. मान्य आहे मला तुझं सावली, पण मी अशी बसून राहिले तर मग घराचं काय? घरातली सगळी कामं तुझ्या एकटीवर पडतील. आणि खरं सांगते, मला कसलाच त्रास होत नाहीये ना, थकवा जाणवतो ना दुसरं काही. डॉक्टर असं का म्हणाले असतील कुणाच ठाऊक. कारण काहीही असो, तुम्हाला आराम करावाच लागणार आहे. तिलोत्तमा मॅडम म्हणाल्यात ना, आणि आपण त्यांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्या समाधानासाठी आणि तुमच्या प्रकृतीसाठी तुम्हाला आराम करावाच लागणार आहे. हो, मान्य आहे मला, पण खरं सांगू का, मला हे अजिबात पटलेलं नाही. मान्य आहे मला वहिनी, पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? मग माझ्यावर विश्वास ठेवा की मी हे सगळं घर सांभाळेन. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. आणि चला आता आराम करायला चला. चला प्लीज. काय सर, तू अशी दारात का उभी आहेस? कोणाची वाट बघतेस का? हो अरे, मी डॅडशी बोलले आणि त्यांनी ना मला शब्द दिलाय की ते मॉमशी बोलतील आणि माझ्या मम्माला या घराबाहेर जायला सांगतील म्हणून. त्यांचीच वाट बघतीये. बाबा आईशी बोलायला तयार झालेत? हो, त्यांना माझं म्हणणं पटलं ना. रादर ती बाई या घरात येऊन अशी राहतीये हे खूप चुकीचं आहे, हे त्यांना सुद्धा जाणवतंय. मी तर आता वाटच बघते की मॉम त्या बाईला कधी इथून एकदाची चालती हो असं म्हणतायत. जोपर्यंत ती बाई या घरात आहे तोपर्यंत मी मोकळा श्वास नाही घेऊ शकत. जितक्यांदा तिचा चेहरा माझ्या समोर येतोय तर डोक्यात फिरतंय. नाही, मॉमनी सांगितलं तर तिला जावंच लागेल. पण तू अशी दारात फिरू नकोस. एक्झॅक्टली. मला तर असं वाटतं ना की इथे वाट बघत बसण्यापेक्षा तिच्या रूम मध्ये जाऊन तिचं सामान गोळा करावं आणि फेकून द्यावं बाहेर. इतकं सोपं आहे का ते? ह्या घरात काहीच सोपं नाहीये आणि काही सरळही नाहीये. आता जे आहे ते आहे. म्हणून तर वाट बघतीये. वैरवी कोणाला तरी काहीतरी त्रास होईल असं काहीही करणार नाहीयेस तू. तिलोत्तमा आहे बघ, निसर्गाचा नियम आहे. गोष्टी जेव्हा आपल्या मनासारख्या घडत नाही तेव्हा वाट थोडीशी वाकडी करावी लागते. हा, काळजी करू नकोस. काय करता इथे? नाही, खरं तर मला तुझ्याशी एकटीशी बोलायचं होतं, पण आता तुम्ही दोघं आहात तर इथेच बोलतो. तारा आली होती माझ्याकडे. तिचं असं म्हणणं आहे की भैरवीजींनी हे घर सोडून जावं, नाहीतर तारा हे घर सोडून जाईल. चंद्रकांतजी, अहो लहानची पोरगी येते, तिचं कुठं बोलणं मनावर घेताय तुम्ही? हे असं नुसत्या पोकळ धमक्या देते ती. एवढं लक्ष देऊ नका तुम्ही, सिरियसली घेऊ नका. नाटक करते ती सगळं. नाही, तुम्हाला नाटक वाटत असेल, पण मला वाटतं ती फार सिरियस आहे. ती खरंच हे घर सोडून जाईल. त्यामुळे तुम्ही जर गेला नाहीत तर या घरामध्ये कलह निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. चंद्रकांतजी, तुमचं असं म्हणणं आहे का की मी इथून निघून जावं? काय ना चंद्रकांतजी,
हे बघा, मलाही हे असं लेकीच्या सासरी पडून राहणं, मुक्कामी राहणं आवडत नाहीये, पण एकुलती एक लेक आहे ती माझी, पोटची पोर आहे, अशी रुसली आहे माझ्यावर, आणि तिचं माझ्यापासनं असं दूर जाणं मला सहन होत नाहीये. म्हणूनच तिलोत्तमा मला बोलली की जोवर तुझे आणि ताराचे संबंध परत पहिल्यासारखे होत नाही तोवर तू इथेच राहा. भैरवीजी, ते सगळं ठीक आहे, पण मी म्हणते ना चंद्रकांतजी तुम्हाला, बस माझी तारा मला एकदाची परत मिळाली ना की मी जाईन इथून. आणि सांगितलं ना, तिलोत्तमाने मला खूप आग्रह करून इथं बोलवलंय. भैरवीजी हे बघा, काही झालं तरी ह्या घराची शांतता भंग होऊ नये एवढंच मला वाटतंय. बघ तिलोत्तमा, चंद्रकांतजींना पण असंच वाटतंय. तुझी इच्छा असेल तर मग मी जाते. जाऊ जाऊ का? नाही नाही, तुझं काम झालं की मग तू जा, इतक्यात नको. तिलोत्तमा, प्रश्नच मिटला. आता घराची मालकीणच म्हणतीये, तर मग आता तिच्या पुढे कोण काय बोलणार? हा तिलोत्तमा, तू माझी मैत्रीण असून मी तुझं एवढं ऐकते. मग तारा तर तुझी सून आहे, ती तर ऐकेलच ना तुझं. समजावशील ना तिला? हो, मी बोलते तिच्याशी, तिलोत्तमा, मी बोलते तिच्याशी, आणि तुमच्याशी सुद्धा बोलते. चला.